तुम्ही फक्त हे वेट लॉस ड्रिंक दिवसभर प्या, तुमचं एवढं जबरदस्त पद्धतीने वेट लॉस होणार आहे. सिप सिप करून किंवा असा एक ग्लास पाणी घ्या किंवा एक कप हे पाणी घ्यायचे आणि हे तुम्हाला दिवसभर प्यायचंय. हे पाणी तुम्ही एकदा दिवसभरामध्ये बनवून ठेवलं तर तुमचं जबरदस्त वजन कमी होतं, फॅट लॉस होतं, मेटाबॉलिझम वाढतं आणि डायजेशन सुद्धा बूस्ट होतं. चला बघूयात आपण हे कसं बनवायचं. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, इकडे स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे, अल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही. मोठं पातेलं तुमच्याकडे असेल तर छान आहे, पण माझ्याकडे एवढं 2 लिटरचं पातेलं आहे. 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंय. समजा तुमचं वजन 60 किलो असेल तर तुम्हाला 3 लिटर पाणी लागणार आहे. तर हे जे वॉटर आहे, समजा तुम्हाला 4 लिटर वॉटर इंटेक डेली करायचं असेल आणि तुम्ही फक्त हे 2 लिटर 1 लिटर जरी बनवलं तरी पण वेल अँड गुड आहे. पण तुम्हाला हे बनवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या बॉडी वेटनुसार बनवायचं असेल तर तुमचं जेवढं केजी वजन आहे त्या हिशोबाने 20 केजीला 1 लिटर त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर बघा इकडे मी आता 2 तांबे भरून यामध्ये पाणी टाकलेलं आहे. यामध्ये अजून गोष्टी मावणार आहे. त्यामुळे मी पाणी थोडंसं 3/4च भरलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, पण उकळी येत असताना आपल्याला यामध्ये काही पदार्थ टाकायचे, म्हणजे त्या पदार्थाचा अर्क पूर्ण या पाण्यामध्ये येईल. पण व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हे नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, म्हणजे मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. आता पावसाळा चालू आहे त्यामुळे ह्या पाण्यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच आहे, पण तुमचा जर घसा खूप खवखवत असेल, सर्दी खोकला झाला असेल, त्याला सुद्धा रिलीफ मिळणार आहे. आणि पावसाळा म्हटलं तर पाणी थोडंसं नाही का गरम करूनच प्यायला हवं, त्यामुळे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहे. तर चला आपण यामध्ये आता जे काही पदार्थ आहेत ते एक एक करून टाकूयात आणि त्याच्यामध्ये नेमकं त्याचे काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर बघा याला उकळी यायला लागलेली आहे, म्हणजे पाणी गरम व्हायला लागले. तर पहिला इन्ग्रेडियंट आपण टाकत आहोत तो म्हणजे दालचिनी. तर दालचिनी एक छोटासा तुकडा आपल्याला यामध्ये टाकायचे आणि असे पीस करून टाकायचे आहेत. दालचिनीमुळे आपल्या रक्तातील साखर जी आहे ती नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी तर दालचिनीचा वापर नक्की त्यांच्या डाएटमध्ये करायलाच हवा. उठल्याबरोबर दालचिनीचं पाणी पिलं किंवा दालचिनीची पूड करून ठेवली आणि ती गरम पाण्यामध्ये टाकली किंवा कोमट पाण्यात टाकली आणि ती सकाळी उपाशीपोटी पिली, तर तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही हे आवर्जून घेतलं पाहिजे. ज्यांना कोणाला खूप जास्त गोड क्रेव्हिंग होते त्यांनी सुद्धा हे नक्कीच घेतलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर ही नियंत्रणात राहते. दुसरं इन्ग्रेडियंट आपण इकडे घेणार आहोत ती म्हणजे गोकर्णाची फुलं. तर लक्षात घ्या ही जी काही गोकर्णाची फुलं आहेत ही सुकलेली आहे. मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुमच्याकडे जर वेल असेल गोकर्णाच्या फुलांचा, तुम्ही ते 1 ते 2 फ्रेश अशी फुलं टाकू शकता किंवा नसेल तर माझ्यासारखं तुम्ही अशी गोकर्णाची फुलं विकत घेऊ शकता. ऑनलाईन Amazon, Flipkartवरती मिळते. मी त्याची Flipkartची लिंक खाली टॅग केलेली आहे. तुम्ही तिथून नक्की घेऊ शकता. 4 ते 5 टाकलेली आहे. हे साखरे म्हणजे आपल्या बॉडीतील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत सुद्धा करते. एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आपल्याला याचा वापर नक्की करायचा आहे. तर 4 ते 5 घेतले आणि जर तुम्हाला यामधला कोणताही पदार्थ नाही मिळाला, तर तुम्ही तो स्किप केला तरीही चालणार आहे. आता इकडे आपल्याला टाकायचे जिरे. जिऱ्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, कारण आता आपण हे पाणी उकळणार आहोत, तर एवढे जिरे जरी टाकले ना, तर या पूर्ण जिऱ्यांचा अर्क या पाण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जास्त क्वांटिटी आपल्याला करायची नाहीये किंवा जास्त काही गोष्टी टाकायच्या नाहीयेत. ज्या गोष्टींची जास्त गरज आहे ती आपण टाकलेल्या आहेत आणि जिऱ्यामुळे आपल्या पोटाची चरबी एवढ्या जबरदस्त पद्धतीने वितळते. जी चरबी असते जसं की पोटावर असते किंवा त्याचबरोबर मांड्यावरती असते, ती चरबी वितळण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतं. मेटाबॉलिझम बूस्ट करतं, डायजेशन प्रॉपर करतं, खूप जबरदस्त आहे. जिरं हे तुम्ही असंही जेवण झाल्यानंतर सोपमध्ये मिक्स करून भाजून खाल्लं ना, खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो. त्यानंतर आपण टाकत आहोत सोप. तर सोप माझ्याकडे भाजलेली सोप होती म्हणून मी ती वापरते. आपली नॉर्मल जी सोप आहे ना बिन भाजलेली, ती इकडे आपल्याला टाकायची. यामुळे तुमच्या शरीराला थंडावा सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचं मेटाबॉलिझम आणि डायजेशन बूस्ट करण्याचं काम ही सोप करते आणि सोपेमुळे याला एक वेगळी अशी चव सुद्धा येते. त्यामुळे आपल्याला यामध्ये सोप आवर्जून टाकायचे आहेत. आता लक्षात घ्या यामध्ये आपण जो इन्ग्रेडियंट टाकतोय हा टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकला तरीही चालणार आहे. 2 इकडे काळी मिरी मी घेतलेली आहे. ज्यांना कोणाला उष्णतेचा किंवा मुळव्याचा त्रास आहे त्यांनी घेऊ नका. कारण मग याने गरमीचा जर तुम्हाला त्रास होत असेल, तर मला सुद्धा उष्णतेचा त्रास आहे. पण मी फक्त 2 घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही चिमूटभर ही पावडर सुद्धा टाकू शकता किंवा ते ठेचून सुद्धा तुम्ही इकडे टाकू शकता. खूप जबरदस्त आहे. तुमचं वय किती आहे, तुमचं आत्ताचं वेट किती आहे आणि तुम्हाला किती किलो कमी करायचंय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की पाणी किती घ्यायचं आहे. कारण कमेंट येतात म्हणून सांगते. आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आपल्याला. यामध्ये अजून बाकीच्या गोष्टी आपण टाकणार आहोत. पण आधी हे जे पदार्थ टाकलेत, हे पदार्थ आपण छान यामध्ये उकळू देऊयात.
हे बघा, याला आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये अजून आपल्याला 2 इन्ग्रीडियंट टाकायचे आहेत. हे जे काही इन्ग्रीडियंट आपण टाकलेले आहेत, याचा अर्क चांगला यामध्ये येण्यासाठी आपण ते इन्ग्रीडियंट थोडेसे बाजूला ठेवलेत. आधी याला उकळी घेऊन येऊ द्या आणि मग सगळ्या पदार्थाचा अर्क यामध्ये येईल आणि याचा कलर सुद्धा चेंज होईल. कारण यामध्ये आपण गोकर्णाची फुलं ॲड केलेली आहेत म्हणून. हे डिटॉक्स वॉटर तुम्ही हप्त्यातून 1, 2, 3 वेळेस तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कधीही पिऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीने डिटॉक्स वॉटर बनवा. हे डिटॉक्स वॉटर जेव्हा तुम्ही बनवत आहात तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्यायची, त्या दिवशी तुम्हाला नॉर्मल पाणी प्यायचं नाही. नॉर्मल पाण्याऐवजी तुम्हाला हेच पाणी प्यायचं आणि तुमचा त्या दिवसभराचा वॉटर इंटेक कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला दिसत असेल हळूहळू पाण्याचा कलर हा निळसर व्हायला लागलेला आहे. हीच जादू आहे गोकर्णाची फुलाची. एकतर कलर खूप छान येतो आणि विशेष म्हणजे यामध्ये जेव्हा आपण लिंबू टाकतो ना, तर याला जांभळा कलर येतो. खूप छान अशी रिएक्शन त्यांची होते. चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतं. आता याला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण बाकीचे 2 इन्ग्रीडियंट टाकणार आहोत, जे खरंच खूप पॉवरफुल आहे आणि आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप कामी येतात. तर इकडे अद्रकीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि ही किसून घालायची. हवं तर काप सुद्धा घालू शकता, पण किसून घातलं तर मग पटकन त्याचा फ्लेवर उतरतो. तर थोडीच घालायची, जास्त घालायची नाही. यामुळे तुमच्या घशामध्ये खवखव होत असेल ते सुद्धा शमतं. पण त्याच मेन म्हणजे भूक लवकर लागत नाही, ऍसिडिटी वगैरे काहीच होत नाही. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबू. तर लिंबूचा रस किंवा चकत्या काही टाकू शकता, पण त्या एंडिंगला टाकायच्यात. आता हे आपल्याला बंद करायचं म्हणून बघा, सडनली आपल्या पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि तो आता जांभळा झालेला आहे. साल सुद्धा यामध्ये टाकूयात म्हणजे लिंबाचा अजून छान फ्लेवर यामध्ये येईल. आता याला दणकून अशी उकळी आलेली आहे. ही उकळी आल्यानंतर आता आपल्याला हे बंद करायचं आहे. आता आपल्याला समोर याला काहीच करायचं नाही. आता बघा, हे गरम आहे. आता हे गरम आहे, अति गरम आहे. त्यामुळे आपल्याला हे ठेवायचे झाकून. हे झाकून ठेवल्यानंतर कोमटसर झालं की तुम्हाला हे पाणी पीत राहायचं आहे. आता तुमचा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की हे पाणी सतत गरम करूनच प्यायचं का? पावसाळा आहे तर तुम्ही गरम करून पिऊ शकता, पण हे पाणी रूम टेम्परेचरवरती आलं तरीही काही हरकत नाही. तुम्ही रूम टेम्परेचरवरचं पिऊ शकता किंवा हलकासं कोमट वेळेस करू शकता. तर हे पूर्ण पाणी थंड होण्यासाठी तरी अर्धा तास किंवा 45 मिनिटं तर लागतील. तोपर्यंत तर हे पाणी तर तुम्ही 1 ते 1.5 लिटर केले, हे तर पाणी तुम्ही पूर्ण प्यायला पाहिजे. आणि कोमटसर झालं की सिप करून खूप छान टेस्ट लागते ही. यामध्ये जे आहेत आपण सगळे पदार्थ टाकले, ते मेटाबॉलिझम बूस्ट करतात, डायजेशन प्रॉपर करतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास खूप 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 मदत करतात. आपली गट हेल्थ चांगली बनवतात. आपल्याला जेव्हा वेट लॉस करायचं असतं तेव्हा आपली मेटाबॉलिझम जेवढं फास्ट राहील तेवढंच आपलं वेट लॉस खूप जबरदस्त पद्धतीने होईल. आता तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते. हे अजून 2 वेगळ्या पद्धतीने तुम्ही पिऊ शकता, ते सुद्धा तुम्हाला सांगते. आता बघा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर हे बनवलं असेल तर सकाळी जे आहे हे गरम गरम आहे, अति गरम. तर चहाच्या टाइमला तुम्हाला हे प्यायचं आहे. हे बघा, हे जे पदार्थ आहेत हे यामध्येच ठेवायचं. संपल्यानंतर हे सगळे पदार्थ फेकून द्यायचे, त्याची आपल्याला काही गरज नाही. आता हे प्रॉपर झाकून आपल्याला ठेवायचंय म्हणजे हे लवकर थंड होणार नाही. तुम्ही बघू शकता, छान असा आपला चहा तयार झालेला आहे. हा चहा, हे ड्रिंक तुम्ही काही म्हणा पण खूप जबरदस्त आहे. तर आता हे बघा, चहाचा टाइम झाला आहे आणि मी तेव्हाच हे बनवलंय कारण आज माझा डिटॉक्स डे होता त्यामुळे. तर आता तुम्ही बघू शकता, मी आता हा सिप करून पिणार आहे आणि पुन्हा 10 मिनिटं झाले की पुन्हा मी घेणार आहे. असं हे तुम्ही एकतर थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये भरू शकता, पण गरम गरम बॉटलमध्ये भरू नका आणि स्टीलची बॉटल असेल तर मग ठीक आहे. आणि आता हे सिप करून प्यायचं. खूप खूप छान लागतं पण याने खूप जबरदस्त पद्धतीने तुमचं शरीर शुद्धीकरण होतं, म्हणजे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. एकदम मस्त टेस्ट येते याची. लिंबू टाकल्यामुळे खूप जबरदस्त टेस्ट येते. सगळ्या गोष्टींची एक छान अशी टेस्ट मिळून येते. खूप छान लागतं आणि चव सुद्धा खूप अतिउत्तम लागते. तर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुमचं वजन किती आहे आणि किती किलो कमी करायचं मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला म्हणजे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.